असं कधी झालंय का की एखादी साधीशी चर्चा किंवा मतभेद बघता बघता एका मोठ्या वादात बदलून जातो? ऑफिसमध्ये असो किंवा अगदी घरात असं होतं नाही का? आपण अनेकदा वाटाघाटी म्हणजे काय समजतो? मी विरुद्ध तू अशी एक लढाईच. पण आज आपण एक असा दृष्टिकोन पाहणार आहोत जो हे सगळंच चित्र पालटून टाकेल. हा दृष्टिकोन येतोय हार्वर्ड निगोशिएशन प्रोजेक्टच्या जगप्रसिद्ध पुस्तक गेटिंग टू येसमधून. हा विचार जरा थांबून करायला लावणार आहे नाही का? म्हणजे जर आपण विचारतोय की कोण जिंकतंय, तर आपण आधीच हरलो आहोत. आपण तर नेहमीच वाटाघाटींना एक स्पर्धा म्हणून बघतो. पण हे वाक्य सांगतंय की जिंकण्या हरण्याचा विचारच चुकीचा आहे. मग जर वाटाघाटी ही स्पर्धा नसेल तर मग ती आहे तरी काय? कदाचित एक प्रकारचं सहकार्य. चला याच रहस्याचा उलगडा करूया. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया जिंकण्या हरण्याच्या पलीकडे जाऊन. मग बघूया कायरपेक्षा कावर लक्ष कसं केंद्रित करायचं. त्यानंतर लोकांशी कसं सर्जनशील होता येईल हे पाहू. मग जेव्हा समोरची बाजू जरा अवघड असते तेव्हा काय करायचं, आणि शेवटी पार्कमधल्या एका फ्रिस्बीची गोष्ट. तर चला सुरुवात करूया. बरं, कधी विचार केलाय का की काही वाटाघाटी इतक्या निराशाजनक का वाटतात, म्हणजे काहीच निष्पन्न होत नाही? याचं उत्तर ना आपल्या पारंपरिक पद्धतीत दडलेलं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी चला काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या कथा पाहूया. इथे बघा, दोघेही आपापल्या भूमिकेवर म्हणजेच पोझिशनवर अडून बसले होते. एक म्हणतो खिडकी उघडा, दुसरा म्हणतो बंद करा. पण त्या ग्रंथपालाने काय केलं? तिने त्यांच्या गरजा म्हणजे इंटरेस्ट्स ओळखले. एकाला ताजी हवा हवी होती तर दुसऱ्याला वाऱ्याचा झोत नको होता. बघा किती सोपं आहे. जेव्हा आपण काय हवंय याच्या पुढे जाऊन का हवंय हे विचारतो तेव्हाच असे क्रिएटिव्ह उपाय सापडतात. पुढच्या वेळी जेव्हा असा काही प्रसंग येईल तेव्हा हा प्रश्न नक्की विचारा, त्यांना हे नक्की का हवं आहे. आता इथे मुद्दा आहे एका निष्पक्ष प्रक्रियेचा. म्हणजे जेव्हा एकमेकांवर विश्वास नसतो तेव्हा एक अशी पद्धत वापरायची जी दोघांनाही योग्य वाटेल. यालाच ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया किंवा वस्तुनिष्ठ निकष म्हणतात. उदाहरणार्थ समजा एक जुनी गाडी विकत घ्यायची आहे आणि किमतीवर एकमत होत नाहीये. तेव्हा असं म्हणता येईल की चला एका तिसऱ्या निष्पक्ष मेकॅनिककडून गाडी तपासून घेऊया आणि तो जी किंमत सांगेल ती ठरवूया. झालं. यामुळे दोघांनाही निर्णय मान्य करणं एकदम सोपं जातं. आणि ही गोष्ट संवाद किती महत्वाचा आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, फक्त मला संत्रा हवाय यावर लक्ष ठेवल्यामुळे दोघांचंच नुकसान झालं. विचार करा, ऑफिसमध्ये 2 टीम्स बजेटसाठी भांडतायत. पण जर त्यांनी फक्त एकदा एकमेकांना विचारलं की त्यांना पैसे का हवे आहेत, तर कदाचित कळेल की एका टीमला नवीन सॉफ्टवेअर हवंय आणि दुसऱ्याला ट्रेनिंगसाठी पैसे हवे आहेत. अशावेळी दोघांच्याही गरजा सहज पूर्ण होऊ शकतात, नाही का? तर मग या सगळ्या कथांमधून आपण काय शिकलो? हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरायचं? इथूनच आपण तत्वनिष्ठ वाटाघाटींच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाकडे येतो. आणि ते तत्व आहे लोकांच्या वरवरच्या भूमिकांच्या मागे दडलेल्या त्यांच्या खऱ्या गरजा ओळखणं. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भूमिका म्हणजे काय? तर पाण्याच्या वर दिसणारा बर्फाचा छोटासा तुकडा. पण खऱ्या गरजा त्या बर्फाच्या तुकड्याखाली दडलेल्या असतात. समजा एक कर्मचारी पगारवाढ मागतोय. ही झाली त्याची पोझिशन. पण त्याची खरी इंटरेस्ट किंवा गरज काय असू शकते? कदाचित त्याला कामाची पोचपावती हवी असेल, किंवा अधिक सन्मान, किंवा मोठी जबाबदारी. जेव्हा आपण त्या खोलवरच्या गरजेला हात घालतो ना, तेव्हाच खरा आणि कायमचा तोडगा निघतो. पण मग हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? म्हणजे समोरची व्यक्ती जे सांगत नाहीये ते ओळखायचं कसं? त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचा काही सोपा मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो आश्चर्यकारकपणे सोपा आणि प्रभावी आहे. हा तोच जादुई शब्द आहे, का. एक साधा प्रश्न, तुम्ही या मुद्द्यावर इतका भर का देत आहात हे मला जरा समजावून सांगाल का? असं विचारून बघा. असं विचारल्याने समोरची व्यक्ती बचावात्मक होत नाही, उलट संवाद साधायला तयार होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण आधी त्यांच्या गरजा समजून घेतो तेव्हा ते आपल्या गरजा ऐकण्याची शक्यता आपोआप वाढते. ठीक आहे, तर गरजा समजल्या, आता पुढे काय? आता आपण अशा काही शक्तिशाली तंत्रांबद्दल बोलूया जी वाटाघाटींना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. म्हणजे क्रिएटिव्ह उपाय कसे शोधायचे आणि त्याचवेळी मानवी संबंध कसे जपायचे हे पाहूया. याला म्हणतात दोघांच्याही फायद्यासाठी पर्याय शोधणे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम माहितीये काय? विचार मंथन करताना कोणत्याही कल्पनेवर टीका करायची नाही. 0 टीका. अगदी वेडेपणाची वाटणारी कल्पनासुद्धा नंतर एका भन्नाट उपायाला जन्म देऊ शकते. आपलं पहिलं ध्येय आहे जास्तीत जास्त पर्याय गोळा करणं.
एकदा पर्यायांची मोठी यादी तयार झाली ना की मग त्यातून सर्वोत्तम पर्याय निवडण्याची प्रक्रिया सुरू करायची. आणि हा तर एक सुवर्ण नियम आहे. व्यक्तीशी सौम्य रहा, पण समस्येवर कठोर व्हा. अनेकदा काय होतं, आपण समस्येवर बोलता बोलता समोरच्या व्यक्तीवरच हल्ला करायला लागतो आणि मग संबंध बिघडतात. किंवा उलट, संबंध जपण्याच्या नादात आपण समस्येवरच बोलायचं टाळतो. या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हीच खरी कला आहे. समस्येवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, पण समोरच्या व्यक्तीचा आदर राखा. आणि हा आकडा बघा, +25 ते 30%. अभ्यासात हे सिद्ध झालंय की वाटाघाटी सुरू करण्याच्या आधी फक्त 5 मिनिटं समोरच्या व्यक्तीशी वैयक्तिक गप्पा मारल्याने, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल विचारल्याने यशाचा दर तब्बल 25 ते 30% वाढतो. का? कारण मग आपण एका अनोळखी व्यक्तीशी नाही तर एका माणसाशी बोलणी करत असतो. आतापर्यंत जे काही ऐकलं ते सगळं आदर्श परिस्थितीत एकदम बरोबर आहे. पण मनात प्रश्न येतोच की खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा समोरची बाजू हे नियम पाळत नाही, बरोबर? जेव्हा ते अवघड प्रश्न विचारतात, दबाव टाकतात किंवा चुकीच्या युक्त्या वापरतात. तर चला आता याच आव्हानात्मक पण सगळ्यात महत्त्वाच्या परिस्थितींबद्दल बोलूया. ही भीती सगळ्यांनाच वाटते. जर समोरच्या व्यक्तीने चुकीच्या युक्त्या वापरल्या तर? समजा समोरची व्यक्ती म्हणते, ही ऑफर फक्त आजसाठीच आहे, घ्या नाहीतर विसरून जा. किंवा ते मुद्दाम चुकीची माहिती देतात. अशावेळी काय करायचं? उत्तर सोपं आहे. त्या युक्तीला ओळखा आणि त्याबद्दल बोला, पण शांतपणे, वैयक्तिक हल्ला न करता. उदाहरणार्थ, असं वाटतंय की तुम्ही गुड कॉप बॅड कॉपचा खेळ खेळत आहात. आपण थेट मुद्द्यावर बोलू शकतो का, असं विचारण्याने त्या युक्तीचा प्रभाव नाहीसा होतो. मुद्दा त्यांना चुकीचं ठरवण्याचा नाही, तर खेळाचे नियम स्पष्ट करून चर्चा पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा आहे. ही पण एक मोठी चिंता आहे. जर समोरची बाजू आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर? समजा बॉससोबत पगारावर बोलणी करायची आहे किंवा एका खूप मोठ्या कंपनीसोबत करार करायचा आहे. अशावेळी आपली बाजू कशी मांडायची? इथे तुमची शक्ती येते बॅटनामधून, म्हणजे बेस्ट ऑल्टरनेटिव्ह टू अ निगोशिएटेड ॲग्रीमेंट. सोप्या भाषेत हा तुमचा प्लॅन बी आहे. म्हणजे जर ही बोलणी फिसकटली तर तुमच्याकडे असलेला सर्वोत्तम दुसरा मार्ग कोणता? नोकरीच्या वाटाघाटीत तुमचा बॅटना दुसरी जॉब ऑफर असू शकतो. आणि लक्षात ठेवा, तुमचा बॅटना जितका मजबूत तितकी तुमची बोलणी करण्याची ताकद जास्त. कारण मग तुम्हाला ती डील मिळवण्याची गरज उरत नाही, ती फक्त एक पर्याय बनते. आणि आता सगळ्यात कठीण परिस्थिती, जर समोरच्या व्यक्तीने वैयक्तिक हल्ला केला तर? म्हणजे जेव्हा चर्चा मुद्द्यांवरून घसरते आणि थेट तुमच्यावर, तुमच्या क्षमतेवर किंवा तुमच्या हेतूवर टीका होते, तेव्हा काय करायचं? इथे वापरायचं निगोसिएशन जोजित्सू. म्हणजे काय तर प्रतिकार करायचा नाही, उलट त्यांच्या हल्ल्याची दिशा बदलायची आणि त्याला पुन्हा समस्येकडे वळवायचं. समजा कोणी म्हटलं तुमचा प्रस्ताव मूर्खपणाचा आहे, तर उलट हल्ला करण्याऐवजी शांतपणे विचारा, या प्रस्तावाचा नक्की कोणता भाग तुम्हाला अव्यवहार्य वाटतो? किंवा अजून एक प्रभावी प्रश्न, माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? हा प्रश्न त्यांना तुमच्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतो आणि चर्चा पुन्हा मुद्द्यावर येते. चला आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती या सगळ्या चर्चेचा सार एका खूप सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडते. ही गोष्ट वाटाघाटींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. तर एक माणूस पार्कमध्ये एका वडिलांना आणि त्यांच्या मुलाला फ्रिस्बी खेळताना बघत होता. त्याने 15 मिनिटं पाहिलं आणि मग विचारलं, कोण जिंकतंय? बघा, त्याला वाटलं की ही एक स्पर्धा आहे, पण त्या वडील मुलासाठी तो एक खेळ होता. त्यांचा उद्देश एकमेकांना हरवणं नव्हताच. त्यांचा उद्देश होता शक्य तितका वेळ खेळ चालू ठेवणं. आणि चांगला खेळ तेव्हाच होतो जेव्हा दोघंही एकमेकांना मदत करतात. आणि हाच प्रश्न आपल्याला पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर आणून ठेवतो. वाटाघाटींमध्ये कोण जिंकत आहे असं विचारणं म्हणजे त्या फ्रिस्बीच्या खेळात कोण जिंकतं हे विचारण्यासारखंच आहे. निरर्थक. जर फक्त जिंकण्यावर लक्ष असेल तर खेळाचा खरा उद्देश आणि आनंद दोन्ही निघून जातात. म्हणून पुढच्या वेळी वाटाघाटी करताना मी कसा जिंकेन हा प्रश्न विसरून जा. त्याऐवजी विचारा, आपण मिळून हा खेळ आणखी चांगला कसा खेळू शकतो.